अथांग भाग 2. जसजसा तो पेटारा साफ होत होता तसे त्यावरील कोरीव काम आणि त्याची लकाकी आश्चर्यचकित करणारी होती. पण तो कसा उघडायचा हे रहस्य मात्र अजूनही उलगडलेले नव्हते. काही आधुनिक तंत्रज्ञान आणि रसायने वापरून तो उघडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारत सरकारने तो अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली. एका मोठ्या जहाजातून तो अमेरिकेला नेला जाणार होता. त्याच्यासोबत भारतातील वैज्ञानिकांची आणि पुरातत्व संशोधकांची एक टीम तिकडे जाणार होती. त्याचे बाबा देखील त्या टीमचा एक भाग होते. या कामाला 2-3 वर्ष जातील या अंदाजाने त्यांनी सहकुटुंब तिकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्याच नौकेतून अजूनही 1-2 फॅमिली तिकडे जाणार होत्या. तो पेटारा जहाजावर चढवताना तो अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होता. त्याचा आणि आपला काहीतरी जुना ऋणानुबंध असावा अशी काही दाट भावना त्याच्या मनात घोळत होती. ते सगळे जहाजावर चढले. प्रवास सुरू झाला. आता तसा काही धोका नसल्यामुळे कुटुंब सदस्यांना तो पेटारा जवळून बघण्याची परवानगी मिळाली होती. तो त्याच्या आईबाबाबरोबर त्या अजस्त्र पेटाऱ्यासमोर उभा होता. कोणतेसे युद्धाचे चित्र त्याच्या तिन्ही बाजूला कोरलेले होते. समोर काही अस्त्रांची चित्रे होती आणि वर झाकणावर कोणता तरी देव असावा, पण खरोखर त्याला कुलूप, किल्ली, खटका काहीच नव्हते. पुढे जाऊन त्या लखलखत्या चक्रावर स्पर्श केला की तो उघडेल, किंवा ती गदा सरकवली तर, किंवा त्या धनुष्यावर बाण चढवला तर नक्की त्याची गुप्त कळा सापडेल. याचे विचार पुन्हा बेधुंद सुटले. तो साधारण 5,000 वर्षी जुना असावा. पंचधातूचे योग्य प्रमाण आणि कोणत्याच रासायनिक प्रक्रियेने तो इतका मजबूत आणि घट्ट बंद केला आहे की इतक्या वर्षांनंतरही त्याची चकाकी किंवा मजबूती कमी झालेली नाही. तो वितळवण्याचे प्रयत्न तसे फेल ठरले. शिवाय आतील ऐवज खराब होऊ नयेत म्हणून अति कठोरपणे प्रयत्न करता येत नव्हते. विशेष म्हणजे एक्स-रे मध्ये देखील आत काय असेल हे समजत नाही. फार विलक्षण प्रक्रिया केली असावी. अतिशय प्रगत तंत्रज्ञान असावे, बाबा माहिती देत होते. असेच अनेक विचार घेऊन तो आणि इतर सर्व जहाजावर झोपी जाण्याचा प्रयत्न करत होते. समुद्राच्या लाटांची गर्जना कानी पडत होत्या. अचानक वाऱ्याचा जोर वाढला. लाटांनी रौद्र रूप धारण केले. जहाज जोरजोरात हेलकावण्या खाऊ लागले आणि एका अवचित क्षणी नको तेच घडले. एक प्रचंड मोठी लाट आवेगाने जहाज उलटले. जहाजात पाणी शिरले. जीव वाचवण्यासाठी लाईफ सेव्हिंग बोटचा वापर करून लहान मुले आणि स्त्रियांना समुद्रात सोडण्यात आले. शक्य तितके लोक बोटीवर चढवले जात होते. पण काही संशोधकांना त्या पेटाऱ्याची चिंता वाटत होती. तो सुरक्षित राहावा यासाठी ते जीवाचे रान करत होते. पण या समुद्राच्या तांडवात ते शक्य नाही असे दिसतच काहींनी त्याच्यासोबत मरणे पसंत केले. इकडे त्या लहानशा बोटीवर तो त्याच्या आईबाबांना बिलगून बसला होता. सगळेच घाबरले होते. या प्रचंड वादळात जिथे मोठे जहाज बुडाले तिथे ही नौका कशी टिकणार ही भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. रात्रीच्या अंधारात पुन्हा अशीच भयंकर लाट उसळली आणि त्याच्यासह अनेक नौका आणि ते पेटारा असलेले जहाज पाण्याखाली गेले.
याच्या नाकातोंडात खारट पाणी भरले होते. आईबाबांचा हात हातातून सुटला होता. जीव गुदमरला. डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याने डोळे घट्ट बंद केले. क्षणात सगळं कोलाहल निर्माण. त्याने डोळे उघडून पाहिले. तो पाण्यावर तरंगत होता आणि समुद्राचा तळ त्याला स्पष्ट दिसत होता आणि समोर तो पेटारा होता. तो पोहत त्याच्याजवळ गेला. पाण्याच्या इतका आत असूनही त्याला श्वास घ्यायला काही त्रास होत नव्हता. जवळ जाऊन त्याने झाकणाच्या चारही कोपऱ्यामध्ये असलेली नक्षी फिरवली. पुढे असलेली शंख, चक्र, गदा, पद्म त्याच्या क्रमाने गोलाकार फिरवली आणि त्या पेटाऱ्याचे झाकण उघडले. आतली प्रचंड मोठी दिव्य अस्त्रे त्याच्या दृष्टीस पडली. हे असेच करायचे हे आपल्याला कसे समजले? आपल्याला पाण्याखाली श्वास कसा घेता येतोय याचे विचार पुन्हा धावू लागले. तेव्हा त्याच्या मनात त्याची उत्तरे प्रकट झाली. तू अष्टवस्तूंपैकी एकाचा अंश आहेस. तुझे काही उर्वरित भोग भोगण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. ही पांडवांची दिव्य अस्त्रे आहेत ज्यांनी महासंहार घडवला. एका युगाचा अंत झाला. धर्माची स्थापना झाली. हे कलियुग आहे. पुन्हा पापाचरण वाढेल. धर्म बळावेल. तेव्हा मी पुन्हा अवतार घेईन आणि धर्माची स्थापना करेन. पण ही अस्त्रे वर काढण्याची ही योग्य वेळ नाही. आता तू ही दिव्य अनुभूती विसरशील. योग्य वेळ येईल तुला पुन्हा त्याचे स्मरण होईल. तोवर तुझे सामान्य आयुष्य जगून घे. तथास्तु. त्याने डोळे उघडले. तो त्याच्या आईच्या मांडीवर होता. इतक्या मोठ्या वादळात जीवितहानी अजिबात झाली नव्हती. हे एक आश्चर्यच होते. सर्वच्या सर्व लोक सुखरूप किनाऱ्याला लागले होते. मालमत्तेचे नुकसान झाले होते पण त्याचे कुणाला फारसे काही वाटत नव्हते. तो विलक्षण पेटारा मात्र पुन्हा समुद्राच्या अथांग खोलीत लुप्त झाला होता. काहीतरी हरवल्यासारखा तो समुद्राकडे एकटक पाहत होता. अस्त म्हणजे जणू एका नवीन सुरुवात असते असे सांगत सूर्य उगवत होता आणि त्याच्या किरमिजी रंगाने समुद्र केशरी रंगात उजळून निघाला होता.